नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शरद पवार हे कशा पद्धतीनं गेम करतात, शरद पवार बोलतात एक आणि करतात दुसरंच, याचा अनुभव बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांनी घेतलेला आहे। मात्र नुकताच एक ताजा अनुभव रमेश बाबुराव आडसकर यांच्या पदरात पडलाय। रमेश आडसकर जे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या 10 वर्षापासून सक्रिय आहेत। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी 2019 ची माजलगाव विधानसभा निवडणूक लढवली। जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद असेल किंवा साखर कारखाना असेल किंवा सूतगिरणी असेल, या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत राहून बऱ्यापैकी आपलं एक नेटवर्क तयार केलं होतं आणि गेल्या 5-10 वर्षापासून जे माजलगाव मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी तयारी करत होते, त्यांनी अचानकपणे 3 दिवसापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। अत्यंत वाजत गाजत झालेल्या या प्रवेशानंतर रमेश आडसकर यांचं माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या विरोधात तिकीट कन्फर्म आहे असं देखील बोललं जात होतं। आडसकर हे स्वतः तयारीला देखील लागले होते। त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी असलेले शरद पवारांचे फोटो घेऊन अगदी तोफा देखील वाजवल्या होत्या। पण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आणि माजलगावमधून आडसकर आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला। या ठिकाणाहून मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। मोहन जगताप हे बाजीराव जगताप माजी आमदार यांचे चिरंजीव आहेत, कारखान्याचे चेअरमन आहेत, तसेच जिल्हा परिषदेचे सभापती देखील राहिलेले आहेत आणि ते देखील भारतीय जनता पक्षातून 2019 ला इच्छुक होते। मात्र त्यांना शांत करून भाजपने रमेश आडसकर यांच्यावर डाव खेळला होता। पण रमेश आडसकर हे आपल्याला ही जागा महायुतीमध्ये मिळणार नाही हे ओळखून शरद पवारांसोबत गेले आणि शरद पवारांनी त्यांचा घात केला। शरद पवारांची ही जी स्ट्रॅटेजी आहे ती काही आज नाहीये। म्हणजे शरद पवारांनी जेव्हा पहिलं बंड राजकारणातलं केलं आणि वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून शरद पवार हे अवसानघातकी राजकारणी आहेत। विश्वासघात हेच त्यांचं एकमेव ब्रीद आहे असं बोललं जातं। बीड जिल्ह्यात देखील अनेक वेळा अनेक निर्णय घेताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना एक सांगायचं आणि अचानक ऐनवेळी दुसराच निर्णय घेऊन निर्णय लादायचा असे प्रकार केलेले आहेत। अगदी अनेक वेळा अटीतटीच्या राजकारणाच्या वेळी देखील शरद पवार यांनी बॅकआउट केल्याचं दिसून आलेलं आहे। 2014च्या विधानसभा निकालानंतर शरद पवारांनी अचानकपणे बाहेरून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास मदत केली होती आणि त्यानंतर 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अचानकपणे उद्धव ठाकरे यांना सोबत घेत महायुतीला धक्का दिला होता। असे अनेक प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये शरद पवारांनी केलेले आहेत। अगदी 1999 ला शरद पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा अगदी सोनिया गांधी यांच्या विदेशी पदार्पणाचा मुद्दा बाहेर घेऊन ते बाहेर पडले आणि पुन्हा निवडणुकीनंतर काँग्रेस सोबत जात सरकारमध्ये सामील झाले। अशी एक ना अनेक उदाहरणं शरद पवारांच्या आयुष्यात घडलेली आहेत। त्यांनी अनेकांना धोका दिलेला आहे, अनेकांचं राजकीय करिअर बर्बाद केलेलं आहे। त्याचा अनुभव, ताजा अनुभव रमेश आडसकर यांना आला आहे। रमेश आडसकर हे तसं बीड जिल्ह्यातलं खूप मोठं नाव। त्यांचे वडील स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांनी बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या दिग्गज राजकारणी माणसाला पराभूत करत आपलं नाव महाराष्ट्रात गाजवलं होतं। बाबुराव आडसकर यांनी केज असेल, चौसाळा असेल किंवा अंबाजोगाई परळी या पट्ट्यामध्ये आपलं शैक्षणिक सहकार क्षेत्रात साम्राज्य निर्माण केलं। ते साम्राज्य रमेश आडसकर यांनी टिकवलं। रमेश आडसकर यांनी शिक्षण संस्था असतील किंवा साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, या माध्यमातून आपलं स्वतःचं एक नेटवर्क तयार केलं। केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने तिथं आपल्याला संधी मिळणार नाही हे ओळखून 10 वर्षापूर्वी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। माजलगाव मतदारसंघ हे आपलं कार्यक्षेत्र निवडलं आणि त्या ठिकाणी मेहनत घ्यायला देखील सुरुवात केली होती आणि त्याचं फळ त्यांना 2019 ची विधानसभेची भाजपकडून उमेदवारी देऊन मिळणं। पण या सगळ्या गोष्टी नंतर देखील रमेश आडसकर हे भाजपमध्ये तेवढेसे सुखी नव्हते किंवा आनंदी नव्हते। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर एक गोष्ट क्लिअर झाली की माजलगाव विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये अजित पवार गटाला जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून प्रकाश सोळंके हेच उमेदवार असणार आहेत। हे ओळखून रमेश आडसकरांनी आपला तंबू हा शरद पवारांच्या तंबूमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश देखील घेतला आणि त्यानंतरही त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे
पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। म्हणजे पवारांबद्दल असंही बोललं जाते सध्या की जेवढ्या काही लोकांना त्यांनी प्रवेश दिलेला आहे त्या सगळ्या लोकांना त्यांनी तिकीटं दिलेली नाहीत। त्यातल्या काही मोजक्या लोकांनाच जिथं त्यांना वाटतं त्यांनाच तिकीटं दिलेली, बाकी सगळ्यांना केवळ विनाअट सोबत घेण्याचा निर्णय पवारांनी घेतलाय आणि त्यामुळेच रमेश अडसकर यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही। पण ज्या मोहन जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे ते देखील भारतीय जनता पक्षाशी संलग्न होते, भारतीय जनता पक्षासोबत कार्यरत होते। मग त्यांना अगोदर उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि नंतर त्यांचा प्रवेश घेण्यात आला। याच्या पाठीमागं पवारांचं नेमकं राजकारण काय आहे? पवार माजलगावमध्ये सोळंकेंच्या विरोधात तगडी फाईट उभा करण्यासाठी आणखी काय काय धक्के देणार हे येणाऱ्या काळात उघडच होईल। पण पवारांच्या विश्वासघाताचा एक आणखी राजकीय बळी रमेश अडसकरांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात दिसून आलेला आहे। आता रमेश अडसकरांनी पवारांच्या या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। या ठिकाणी जी तिरंगी फाईट होणार आहे, ज्यामध्ये अडसकर विरुद्ध प्रकाश सोळंके विरुद्ध मोहन जगताप, त्यामध्ये कोण बाजी मारणार, पवारांचा उमेदवार किती दूरपर्यंत टिकणार, विजयापर्यंत पोहोचणार का, की त्याला रमेश अडसकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पराभूत व्हावं लागणार, हे 23 नोव्हेंबरला कळेलच। तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।